घटनेची मोडतोड होणार. कुठला अभ्यास आहे तुमचा हा? कुणी शिकवलं तुम्हाला हे? घटनेत बदल करायचा नाही, दुरुस्ती करता येते. घटनेत बदल करता येत नाही, दुरुस्ती करता येते. घटना बदलणं कधी म्हणतात? एससी मध्ये बाहेरच्या काय जाती आणल्या आणि आतल्या बाहेर काढल्या, त्याला बदल म्हणतात. वर्गीकरण हा बदल नाही, ती दुरुस्ती आहे. 7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सुद्धा मान्य करायला तुम्ही नाही. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेबांबरोबर तुमचा विरोध आहे. बाबासाहेबांची बाजू घेणारा मातंग समाज महाराष्ट्रात उभा आहे. मित्रांनो, बाबासाहेबांच्या घटनेचा आधार करणाऱ्या माणसं आहे, हे नकोच असेल. मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो, त्यांच्या मोर्चाकडे बघून जर ते डावललं तर गाठ मागायची आहे. त्यांच्या मोर्चाकडे कोण घाबरून जर थांबवलं तर गाठ मागायचे. त्यांची मत आहे. सांगतो, खूप लोक बोलणार माझे मित्र, मत तुमचं महत्वाचं आहे. एक 5 मिनिटं मी म्हणतो, पक्ष नसल्यामुळे ते चिवचिव करायला सगळे एकत्र आलो आम्ही. आता एक पक्ष डिक्लेअर करू, शेवटी डिक्लेअर करू आणि सगळ्या ज्या संघटना अमूल्याच्या आहेत त्या सगळ्या नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणून त्या पक्षाला मदत करू. आम्ही राजकारणात उतरल्यावर व्हायला कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? मुलक्याला घेऊन मतदान केलंय. कुणाला उचलायचं, कुणाला न्यायचं, कुठं काय हे मान्य करत होती. ग्राह्य धरलं जात नाही. आणि मग मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण नाही. तिकडे मात्र नाही दिलं तर आम्ही अडवतो. आम्ही सुद्धा फडणवीस साहेब तयारी केली अडवू यायची. म्हणून अजिंक्य म्हटलं तर खरा 1 तारखेला डिक्लेअर करा, नाहीतर मुंबई अशी कधीच बंद झाली ना. काय चुकीचे संदेश येतात, टिप्पणी त्याच्या टिप्पणी करू नका. हत्तीसारखं वागा, हत्तीसारखं. किती भुकली तर हत्ती आपल्या चालात चालतोय, है ना? नांबूज हत्ती आहे, ताकदीचा गडी आहे. मांग कुठं होती? मांग सगळीकडे होती. बुद्ध मांग आघाडी होता, होता का नाही? पुण्याच्या काळात मांग आघाडी होता, होता का नाही? शिवाजी महाराजांच्या काळात मांग आघाडी होता. बाबासाहेबांच्या सोबत मांग होता का नाही? होता का नाही? निपाणीला दगडफेक झाली, एका मातंगाच्या बायानं पदर केला बाबासाहेबांच्यावर, दगड दिली. असं आम्ही आंबोज असताना त्याला तुम्ही हिरवायलाय. 40 वर्ष सुकुमार कांबळे आंबेडकर सांगतो, सांगतो नाही. 40 वर्ष मला चड्डी घालून डिक्लेअर केले. ही जी मानसिकता त्यांचे, अरे काय ठरवेल कोण आरक्षणाचा आहे? काय ठरवेल कोण आरक्षणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्यवस्थेनं एवढा त्रास केला, दिला का नाही? सूट नाही घेतला बाबासाहेबांनी कोणावर, घेतला काय? कोणावर सूट घेतला नाही. एससीला दिलं, आदिवासीला दिलं, ओबीसीला दिलं, महिलांना दिलं, कामगारांना दिलं. आम्ही शेजारचं तुझ्या मागतोय दे म्हणे की, शेजारी मधीत रस्ता आहे तरी आम्हाला विरोध. म्हणून माझ्या मानवते आमचेच बांधव आहेत, काय अडाणी आहेत, ते बोलत असतील, पण घटनेचा आधार करून टाका. न्यायालय लोकशाहीचा एक खांब आहे. न्यायालय न्यायपालिका लोकशाहीचा खांब आहे. जर तुम्हाला मान्यच नसेल तर राष्ट्रपतीकडे जावा, तो बदलेल. न्यायालयाचा निकाल मोर्चाना बदलत नसतो.
न्यायालय मोर्चानं बदलत नाही एवढं सुद्धा भान त्यांना नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, ही घटनेची मोडतोड नाही, घटना बदल नाही, ती दुरुस्ती आहे. दुरुस्ती करून न्यायालयाने सांगितलं ते अतिमागाचा त्यांना पुढे घ्या असा निकाल आहे. त्या अतिमागाचामध्ये आम्ही मांबून बसतोय म्हणून आमची मागणी आहे या जातीचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे. आणि या महाराष्ट्राची सत्ता मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि फडणवीस साहेब शेवटचे एक मी सांगतो, आव्हान करतो, 1 तारखेला तुम्ही वाटेगावला आदेश घेऊन या. नसेल तर मुंबईमध्ये मी घोषणा